बुलेटिनमध्ये स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये निवडणुकीचं काम टाळावं यासाठी 62 शिक्षकांनी गंभीर आजारी आहोत अशी माहिती मुख्याध्यापकांच्या मार्फत दिली होती। मात्र वैद्यकीय अधीक्षकांनी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी केली, तसंच आजारी नसताना खोटी माहिती देणाऱ्या, तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापकासह 30 शिक्षकांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश निवडणूक अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले आहेत। अनेक शिक्षकांना, प्राध्यापकांना निवडणुकीची ड्युटी लावली जाते आणि ते काम टाळण्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये काही शिक्षकांनी आम्ही आजारी आहोत असं खोटं सांगितलं। 30 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, कारण त्यांची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यात त्यांनी खोटी कारणं दिली आहेत हे समोर आलं। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, सविस्तर घडामोडी, अचूक बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत होतो। आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। अजून काही ताज्या घडामोडी घेऊन येतोय माझा सहकारी मिलिंद। सुवर्णा, बारामतीमध्ये एक छोटीशी घटना घडली आहे, पण ती घटना जरी दिसायला छोटी दिसत असली तरी त्याच्या पाठीमागून बरंच काही बारामतीत होणार आहे। ती घटना नेमकी काय आहे यासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपण त्याआधी हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बारामती टेक्सटाईल पार्कच्या बाहेर प्रतिभाताई पवार यांना अडवलं, तब्बल अर्धा तास गेटवरतीच थांबवून ठेवल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप, तर पार्कच्या व्यवस्थापकांनी आरोप फेटाळले। पालकमंत्री नव्हे, लुटमार मंत्री उद्धव ठाकरे यांचा पाटणमधून शंभूराज देसाई यांच्यावर घणाघात। काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात, नागपुरात विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी रोड शो। अशोक चव्हाण यांना विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री बनवलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्यामुळे 14 वर्ष राजकीय वनवास भोगल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर अमित देशमुख यांचा पलटवार। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, बाळासाहेबांचं वाक्य वापरून शिवसेनेनं जाहिरातीतून उभाठाला डिवचलं। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनीच जाहिरातीतून ठाकरेंना टोला। फडणवीसांनी 2.5 वर्षात त्यांचं अस्तित्व संपवलं, महाराष्ट्राच्या संस्कृतीची त्यांनी वाट लावली, संजय राऊत यांची फडणवीसांसह भाजपवर सडकून टीका। निवडणूक प्रचाराचा सुपर संडे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सगळ्याच बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, गावभेटी आणि सभांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। आयुष्यभर फक्त शरद पवारच राहणार का? बारामतीत शरद पवारांशिवाय दुसरं कुणी नाही का? बाकीच्यांनी काय करायचं? अजित पवार यांचा पुन्हा एकदा शरद पवार यांना रोकडा सवाल। हिंगोलीत खासगी ट्रॅव्हल्समधून तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात। न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे महाराष्ट्राचा महासंग्राम। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती। बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आजी प्रतिभा पवार या मैदानात उतरलेत। बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये प्रचारासाठी त्या पोहोचल्या होत्या, पण शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लेक रेवती यांना टेक्सटाईल पार्कमध्ये प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यांना तब्बल 25 मिनिटं गेटवरतीच थांबवून ठेवण्यात आलं असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय। तर दुसरीकडे
प्रतिभा पवार यांची कार रोखलेली नाही असा दावा टेक्स्टाईल पार्कच्या व्यवस्थापकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे थेट प्रतिभाताई पवार यांना अडवल्याचा आरोप झाल्यानं आता थेट पवार कुटुंबियांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं मोठं राजकारण होणार आहे. अंदर चालू है कि बंद है सर? तो फिर क्यों बंद किया? योगायोग बघा, जो टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवार साहेब त्यांनी बारामतीत आणला. आज त्यांच्याच बायकोला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना बाहेर 25 मिनटं थांबावं लागतंय. पण ठीक आहे, आता सत्ता आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते कसेही लोकांना वागवू शकतात. मला सिक्युरिटीच्या गेटवरून असा मेसेज आला की इथे एक रॅली काढली जाणार आहे. तर त्यामुळे मी सिक्युरिटीला अशी कल्पना दिली होती की रॅलीला आपल्याला कुठेही परमिशन दिली गेलेली नाही. त्यामुळे तुम्ही गेट बंद करा. रॅली हा अंतर्गत भागामध्ये घेण्याचा विषय नाही. तुम्ही बाहेर रॅली परमिशन नसल्यामुळे घेऊ शकता. आम्हाला कळाल्यानंतर मी लगेच ऑन दी स्पॉट काही अप्रुव्हल घेऊन त्यांना आलेल्या 5 मिनिटांमध्ये विदिन 5 सेकंदामध्ये मी सिक्युरिटीला सूचना दिल्या की तुम्ही गेट उघडा आणि त्यांना आतमध्ये जाऊन कुठं जायचं तिथं जाऊन द्या.